आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो साहेब, मी काय नाही केलं, माझ्या वास्तारीची शपथ। अहो माझं सलून आहे, मी तिथं काय करत नाही, बाहेर कसं काय करेन? माझी तर रिक्षा आहे, माझा निम्मा टाइम तर आलेल्या भाड्याला नाही म्हणतच जातो। माझं तर अजून लगीन बी झालं नाही, बघ की करण्यासारखं काय बी नाही माझ्या आयुष्यात। मी वेश बदलून त्या डेड बॉडीच्या ठिकाणी गेलो होतो, हे कळलंय की काय? हो साहेब, अहो टेन्शनने अटक येईल, काहीतरी सांगा की आम्हाला इथं का पकडून आणलंय? सुधाकर हवालदार साहेब, सांगा की काय आणलंय आम्हाला इथं? याच्या दुकानापुढे जी गाडी बघितली होती ना तुम्ही, त्या गाडी मालकाचा खून झालाय। काय? कुठं, कवा, कधी? ती गाडी सापडली का? तर मी तुला चौकशीला आणलंय, तू मला नाही। तुम्हाला जे काय माहित असेल ना ते खरं खरं सांगा, काय काय बघितलं? काहीच नाही बघितलं आम्ही। मी तर आयुष्य बी नीट नाही बघितलं। तुझी शपथ, तुमची शपथ, माझा या खुनाशी काय सुद्धा संबंध नाही। काय झालंय? काय चाललंय काय? साहेब, ते कॉन्स्टेबलच्या केस संदर्भात बोलवलंय, यांनी बघितलं होतं त्याला। या हात या। कशाला? ए, मला बोलवलंय। हा साहेब, तुम्ही ना काही कामाचे नाही बरं का? अहो या सगळ्यांची अशी चौकशी करून काय मिळणार आहे? साहेब, त्या कॉन्स्टेबलची गाडी गावात ह्यातल्याच एकाच्या दुकानाबाहेर होती। एकाच्या नाही, तुमच्या भावाच्या। हो, पण त्या दोघांनी ती गाडी बघितली नाही साहेब। बरं मग? मग साहेब, आपण काही चौकशी केली तर आपल्या हाती काहीतरी लागेल। जे लागलंय ना ते खूप आहे, अति शहाणपणा करू नका। तुमच्या लक्षात येत आहे का, त्या हेड कॉन्स्टेबलने मरण्यापूर्वी त्याच्या बायकोला मेसेज केलाय, वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतोय म्हणून। अहो सगळीकडे डिपार्टमेंटवर टीका होतीये, आणि त्यात तुम्ही आपली करा अशी चौकशी सगळ्यांसोबत। अहो त्याने डिपार्टमेंट बदनाम होतोय, तुमच्या लक्षात येत आहे का? मग साहेब, चौकशी करायची का नाही? ऐका, त्या डेड बॉडी जवळ एका नाटक कंपनीचं उपकरण सापडलंय। आधी त्याची चौकशी करा गावात फक्त, आणि जर समजा काही सापडलं तर सगळीकडे बोंबाबोंब करू नका, सरळ माझ्याकडे या आणि फक्त मला सांगा। जा कामाला लागा। जैन साहेब। दादा, हे बघ, तुला ह्या प्रकरणात काय मदत पाहिजे ते सगळे करतो, मला जसं आठवलं तसं सगळं तुला सांगतो मी। तुला विचारलं कशाला पुढं पुढं करत असतोस रे? चल निघ। आम्ही सगळे निघा। हे काय डाउनलोडिंग आहे? काही विचारायचं नव्हतं तर आणलंच कशाला इथं? होय की, पोलीस स्टेशनात आल्याचा फेल पण नाही आला राव। होय, तुला लॉकअप मध्ये टाकून मिरचीची धुरी देऊ का? म्हणजे तुला पोलीस स्टेशन मध्ये आल्याचा फेल येईल। नाही, नको 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 जित्या, चल गोपाल चल। त्या डेड बॉडी जवळ एका नाटक कंपनीचं उपकरण सापडलंय।
करून हे सुधाकर हाती लागलं नाही पाहिजे. लवकरात लवकर याची विल्हेवाट लावावी लागेल. पण कशी? तू इथं कशी? कशी म्हणजे? हा काय प्रश्न झाला का? लग्न झालंय आपलं, मग मी इथेच असणार ना. ती त्या लालीच्या आवाजात का बोलती आणि हिला मराठी कधीपासून यायला लागली? हो, मी काय तुम्हाला बायको बिकू मानत आहे? निघा बाहेर. लगीन करून आले मी या घरात, मी नाही जाणार. अरे कसलं लग्न? कुठलं लग्न? मला तर आठवत मी नाही. तुम्ही निघा बरं पहिल्यांदा बाहेर. मी म्हंटल ना, मी नाही जाणार. निघा हो, डोक्यात नका जाऊ माझ्या. चला बाहेर लवकर निघा, चला. मी नाही जाणार. ही आपली खोली आहे, जिथं तुम्ही तिथं मी. जिथं मी तिथं तुम्ही अजिबात नाही दिसला पाहिजे. तुम्ही निघा पहिल्यांदा बाहेर. उठा. आओ, निघा हो पहिल्यांदा बाहेर. निघा तुम्ही. टेलर बाबू, अंदर नहीं बुलाएंगे मुझे? अरे या की तुमचंच दुकान आहे. आमच्या गरीबाच्या दुकानात कसं काय येणं केलं? वो कुछ ड्रेसेस सिलवाने थे. आणि मग त्यात काय एवढं? शेव घ्या आपण. वो ना मटेरियल्स कहाँ पे मिलते हैं, मार्केट का है, मुझे कुछ पता नहीं है ना. त्यात काय एवढं? अहो गावात कुणाला बी विचारा. ह्याला की आपला जित्या, त्याला तुम्ही सांगा, तो रिक्षात बसून सोडून येईल तुम्हाला. बहुत ही शरीफ बनने का दिखावा कर रहे हो टेलर बाबू. मैं भी तो देखूं कितने शरीफ हो. पल्लू अटक गया है, निकाल दीजिए ना प्लीज. काढतो. हे घ्या, झालं. ते जरा पत्र थोडासा तिथे हे झाले. सॉरी बर का. नहीं नहीं, आप क्यों सॉरी बोल रहे हो? पल्लू ही अटक गया था. आपने तो बहुत कोशिश की पल्लू निकालने की. चलिए फिर मिलते हैं. रारी